नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 4. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या भागात आपण प्रखर हिंदुत्ववादी सावरकर भक्त शांताराम शिवराम तथा बाळाराव सावरकर आणि ज्येष्ठ संघ स्वयंसेवक दादासाहेब रत्नपारखी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. प्रखर हिंदुत्ववादी सावरकर भक्त शांताराम शिवराम अर्थात बाळाराव सावरकर. बाळाराव यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अनेक कामं केली आहेत. स्वातंत्र्यवीर अंदमानहून सुटून आल्यानंतर तेव्हापासून 1966 पर्यंत स्वातंत्र्यवीरांचे अंदमानच्या नंतरचे सर्व कार्याचे 4 खंड बाळारावांनी तयार करून 1972 मध्ये प्रकाशित केले. त्याच्या नवीन आवृत्ती तब्बल 48 वर्षानंतर प्रसिद्ध झाल्या. या 4ही खंडांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रत्येक विधानाला आधार आहे. कात्रणं, लेख, पत्रकं, पत्र यांची मदत बाळारावांनी त्याकरता घेतली आहे. समग्र सावरकर साहित्य हे 2 वेळेला प्रकाशित केलं. ते 14 वर्ष स्वातंत्र्यवीरांचे निजी कार्यवाह होते. 18 वर्ष हिंदू नावाचं साप्ताहिकाचं संपादन आणि ते प्रकाशित करण्याचं काम ते करत होते. स्वातंत्र्यवीरांच्या जाहीर कार्यक्रमांची व्यवस्था करायचं काम बाळारावांनी केलं. बाळारावांनी हिंदू महासभेचंही काम केलं. काही वर्ष ते या महासभेचे अध्यक्षही होते. हिंदू संघटनांचंही त्यांनी काम केलं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. प्रामुख्यानं स्वातंत्र्यवीरांचे चरित्र आणि हिंदुत्वाच्या संबंधीची पुस्तके यामध्ये समाविष्ट आहेत. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना फैजाबाद न्यायालयात अयोध्येच्या रामभूमीचा खटला स्वतः त्यांनी चालवला आणि विषय जिवंत ठेवला. हिंदू महासभेचे कार्यकर्ते परमहंस रामचंद्र दास यांच्यासमोर 23/9/49 राममूर्ती प्रकट झाली. मला काय त्याचे या स्वातंत्र्यवीरांच्या कादंबरीला बाळारावांची प्रस्तावना आहे. त्यांच्या अनेक पत्रातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते आणि त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते काम करत होते. परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती हे त्या पत्रातनं स्पष्ट होईल. सार्वजनिक वाचनालय नाशिकने 1983 मध्ये स्वातंत्र्यवीरांच्या विषयावर निबंध स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये मी स्वातंत्र्यवीरांच्या साहित्यावरती तपशीलवार विस्तृत लेख लिहिला होता. विषय होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य, स्वरूप आणि प्रेरणा. त्याला त्यावेळेला पारितोषिकही मिळालं होतं. त्यावेळेचे शिक्षक आमदार श्री धो. वी. देशपांडे त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं होतं. प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब दातार आणि प्राध्यापक डॉक्टर म. बा. कुलकर्णी यांनी निबंधाचं परीक्षण केल्याचं मला आठवतं. तो निबंध मी बाळारावांना पाठवला होता. त्यांच्या पत्रात त्यांनी निबंधासंबंधी पण लिहिलं आहे. निबंधाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, चांगला आहे, अभ्यासपूर्ण आहे, अधिक अभिप्राय नंतर लिहीन. त्यांच्या कामाला त्यावेळेला 101 रुपये माझ्या आजीच्या स्मरणार्थ मी पाठवले होते. त्याच बेताला नुकतीच कमाईला सुरुवात झाली होती. बाळारावांना कधी ऐकायचा योग आला नाही. विक्रम सावरकरांना मात्र ऐकलंय. बाळाराव उत्तम वक्ते होते असं म्हणतात. बाळारावांसारख्या अनेक हिंदुत्ववादी व्यक्तींनी प्रतिकूल काळात काम केलंय. त्यामुळे आज हिंदुत्ववादी सरकार आल्याचं आपण पाहतो आहोत. त्यावेळी अशा व्यक्तींना आणि अशा व्यक्तींच्या लिहिलेल्या पुस्तकांना पारितोषिकांचा विषयच नव्हता. आज सत्तेवर आलेल्या मंडळींनी या गोष्टीचा विसर पडू देता कामा नये. जुन्या कागदपत्रांमध्ये हे पत्र सापडलं, त्यामुळेच हे सगळं आठवलं. श्रोते हो, आत्ताच आपण प्रखर हिंदुत्ववादी सावरकर भक्त शांताराम शिवराम तथा बाळाराव सावरकर यांच्या कार्याविषयी जाणून घेतलं. आता ऐकूया ज्येष्ठ संघ स्वयंसेवक दादासाहेब रत्नपारखी यांच्या कार्याविषयी. आठवणीतील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक दादासाहेब रत्नपारखी. वडिलांच्या बदलीमुळे आम्ही मनमाडहून नाशिकला आलो. 1973-74च्या सुमाराला माननीय नानाराव ढोबळे आलेले आहेत आणि त्यांचा बौद्धिक वर्ग माननीय दादासाहेबांच्या जुन्या घरी आहे असा निरोप आला. नानांच्या वक्तृत्वाचं आकर्षण त्यावेळेला त्या वयात होतं.
त्यामुळे माननीय दादासाहेबांच्या घरी गेलो. नाना आणि दादा हे दोघे समाज संघटक असल्यानं उभयतांचा संपर्क खूप मोठा होता. माणूस हा संघाच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. व्यक्ती व्यक्तींवर संस्कार करीत त्याला संघटनेच्या सूत्रात गुंफण्यासाठी संघानं आपली वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती विकसित केली आहे. त्यामधल्या व्यक्तिगत संपर्क आणि संवाद या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असत. या दोन्ही गोष्टी नाना आणि दादांनी आत्मसात केल्या होत्या. ही या दोघांचीही वैशिष्ट्य होती. स्वयंसेवक हा स्थानिक असतो, स्थिर असतो, तर प्रचारक हा फिरता असतो. प्रचारक नेहमी प्रवास करत भेटीगाठी घेत संघकाम वाढवतात, तर स्वयंसेवक आणि नंतर झालेले अधिकारी त्यांच्याकडे प्रचारक येऊन राहत. माननीय नानाराव ढोबळे आणि माननीय दादासाहेब यांच्यामध्ये नाना प्रचारक होते आणि दादा अधिकारी होते. नानांना बरेच वेळेला दादांच्याकडे जाऊन भेटल्याचं मला आठवतं. दादांचे वडील धोंडोपंत न्यायमूर्ती होते. त्यांनी दादांना संघात पाठवलं तेव्हा त्यांचं वय 12-13 वर्षाचं असावं. 1943 ते 1945 अशी सलग 3 वर्ष संघ शिक्षा वर्गातील प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं. ते 1 वर्ष शिक्षक आणि नंतर 1 वर्ष प्रचारकही होते. पहिल्या संघ बंदीच्या काळात म्हणजे 1948 मध्ये खामगावला शिकत असताना त्यांनी सत्याग्रह केला. त्यांना 4 महिन्याची कारावासाची शिक्षाही झाली. 1975च्या आणीबाणीत मिसाबंदी म्हणून पुन्हा कारावास घडला. दादा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HPT कॉलेजमध्ये तसंच नाशिक रोडच्या बिटको कॉलेजमध्ये हिंदी शिकवायला होते. बिटको कॉलेजमध्ये हिंदी विभाग अतिशय समृद्ध होता. नोकरीबरोबरच संघकाम दादांनी प्रचंड केलं. त्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा दादांनी इतर नाशिकमधील संघ स्वयंसेवकांबरोबर संघ वाढवला. आणीबाणी आली, संघावर बंदी आली. या काळातही दादा डगबगले नाही. एक वेळ अशी आली, सत्याग्रहाशिवाय दुसरा पर्याय नाही अशा निर्णयाला लोकसंघर्ष समिती आली होती. माननीय तात्या इनामदार त्यावेळेचे जिल्हा प्रचारक होते. माननीय राजाभाऊ गायधनी आणि सर्वच स्वयंसेवकांचा दादांशी संपर्क होता. ऐन दिवाळीच्या सकाळी सकाळी दादासाहेबांना आणि आणखी काही लोकांना मिसाखाली स्थानबद्ध करण्यात आलं. पुढे सत्याग्रह झाला आणि त्यावेळेचे प्रमुख स्वयंसेवक सत्याग्रह करून तुरुंगात गेले. माननीय दादासाहेबांनी तुरुंगात काही प्रमुख स्वयंसेवकांबरोबर अन्य स्वयंसेवकांची सुद्धा काळजी घेतली, असे राजाभाऊ गायधनी यांनी संघ सुगंध या पुस्तकात लिहून ठेवलंय. नाशिक रोड जेलला तेव्हा मिसानगर असं म्हणत. माननीय प्रल्हादजी अभ्यंकर हे मिसानगराचे सर्वाधिकारी होते, तर दादा हे कार्यवाह होते. दादा रामजन्मभूमी आंदोलनात देखील सक्रिय होते. एका संघाच्या संबंधित असलेल्या शिक्षण संस्थेच्या कामात दादा माझ्या घरी आल्याचं मला आठवतं. दादांचं व्यक्तिमत्व पाहता समोरील व्यक्तीवर प्रभाव पडायचा. दादा उंचेपुरे होते. प्राध्यापक असल्यामुळे वाचन तर होतंच, त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकत राहावं असंच वाटायचं. मूलतः ते सौम्य प्रवृत्तीचे आणि मृदुभाषी होते, पण संघाचा कोणताही विषय बोलताना त्यांच्या वाणीचं तेज झळाळून उठे. त्यांच्या बोलण्यातून तर्क आणि बुद्धिवाद यांचा प्रत्यय येत असे. राम जन्मभूमी आंदोलनात विश्व हिंदू परिषदेच्या एका उपक्रमात एक बैठक आम्ही पूर्वी राहत असलेल्या सहवास सोसायटीच्या गच्चीवर झाल्याचे मला आठवतं. 1990 मध्ये दादा स्वतः कारसेवेला अयोध्येला गेले होते. संघ विचारांच्या अनेक संस्थांमध्ये दादा कार्यरत होते. दादांचे चिरंजीव माझे पक्षकार असल्यामुळे माझ्याकडे अनेक वेळेला यायचे. तेव्हा दादांची ख्याली खुशाली मी नेहमी विचारत असे. 1-2 वेळेला लग्नाचे आमंत्रण द्यायला राजू रत्नपारखी यांच्याकडे गेल्याचंही मला आठवतं. तेव्हा दादांना भेटलो. हळूहळू वयाबरोबर दादा थकत चालले होते. संघाच्या वेगवेगळ्या उपक्रमांना दादांनी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली. प्रतिकूल काळात माननीय दादांनी संघ विचारांशी अनेक व्यक्तींना जोडलं. संघ विचारांच्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलं. खडतर काळात ज्या स्वयंसेवकांनी जिद्दीने काम करून संघ नाशिक परिसरामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला, त्यामध्ये दादांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल यात तिळमात्र शंका नाही. श्रोते हो, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक दादासाहेब रत्नपारखी यांच्या कार्याविषयी आपण आत्ताच जाणून घेतलं.
आत्ताच आपण ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 4 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.